अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या सर्व स्वामी भक्तांचं माझ्या या स्वामी समर्थ माझी आई चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही स्वामी सेवा करतच असाल तर आज मी तुम्हाला कमळगठ्ठा माळ कशी वापरावी, त्या माळेचे फायदे काय आहेत आणि ती माळ आपण आपल्या देवघरामध्ये कुठे ठेवावी ही सर्व माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर आपल्याला प्रत्येकालाच पैसा हा लागतोच। तर कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर आपल्याला सर्वात आधी विचार करावा लागतो पैशांचा। तर प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते। माता लक्ष्मीची कृपा प्रत्येकाच्या घरावर सारखीच असते असे नाही। तर प्रत्येकाच्या घरात पैसा येतो पण तो काळ टिकत नाही। आर्थिक अडचणी ह्या नेहमी येत राहतात। लक्ष्मी येते पण ती टिकत नाही, ती स्थिर राहत नाही। तर पैसा कसा टिकावा, घरामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणी या येतच असतात आणि अशाच काही अडचणींमधून आलेला पैसा, आलेली लक्ष्मी ही लगेच आपल्या घरातून पाय काढत असते। तर या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला काही सेवा ह्या कराव्याच लागतात। तर अशीच एक सेवा म्हणजे कमळगठ्ठ्याची माळ। तर कमळगठ्ठ्याची माळ ही कशापासून बनलेली असते आपल्याला माहिती आहे का? तर कमळगठ्ठ्याची माळ ही कमळाचे जे बीज असते त्यापासून ती बनलेली असते। तर त्याला कमळ बीज माळ असं देखील म्हटलं जातं। कमळगठ्ठा माळ ही आपण का वापरावी किंवा आपण कमळगठ्ठा माळ माता लक्ष्मीला का प्रिय आहे ते मी तुम्हाला सांगते। माता लक्ष्मी ही स्वतः कमळावर बसलेली आहे, म्हणजे कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। लक्ष्मीला प्रिय असे हे कमळाचे फूल आपण देवीला रोज वाहू शकत नाही, कारण की ते आपल्याला शक्य नाही की रोज कमळाचे फूल विकत आणणं किंवा ते सहसा भेटतही नाही लवकर। तर ते फूल आपण रोज देवीला वाहू शकत नाही, म्हणून ही कमळगठ्ठ्याची माळ जी आहे ती आपण माता लक्ष्मी समोर किंवा आपल्या घरात ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्रावर आपण ही माळ ठेवायची असते। तर कशी असते ही माळ, एक मिनिट, हे बघा, अशा पद्धतीचे हे कमळगठ्ठ्याची ही माळ असते। हे मणी थोडेसे लांबट असतात, तुम्हाला स्पष्ट दिसत असेल व्हिडिओमध्ये। 108 मण्यांची, 51 मण्यांची अशी ही माळ आपल्याला भेटते। तर ही माळ तुम्हाला जवळपासच्या तुमच्या स्वामी केंद्रामध्ये किंवा पूजेच्या दुकानामध्ये देखील भेटून जाईल। तर ही अशी असते कमळगठ्ठ्याची माळ, हिला कमळगठ्ठ्याची माळ म्हणतात। तर माता लक्ष्मीला प्रिय अशा कमळाच्या बियांपासून ही माळ बनलेली असते। तर ही माळ आपण कधी आणायची, तर कोणत्याही बुधवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ही माळ खरेदी करू शकता। बुधवार, गुरुवार, पौर्णिमा किंवा लक्ष्मीपूजन या शुभ दिवशी तुम्ही ही माळ खरेदी करू शकता। कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये ही माळ तुम्हाला भेटून जाईल। तर हिला सिद्ध कशी करावी ते सांगते। तर एका तामणामध्ये ही माळ ठेवायची आहे, त्याच्यावर फुलाने पाणी शिंपडायचं आहे। मैत्रिणींनो, ही माळ कधी धुवू नका, धुतली की तिला कीड लागते, ती माळ खराब होते। तर तिला कधीही धुवू नका, स्वच्छ कापडाने पुसून घ्या, तामणात ठेवा, त्यावर फुलाने थोडं पाणी शिंपडा, त्यानंतर पंचामृत शिंपडा, पुन्हा त्याच्यावर थोडं पाणी शिंपडा आणि गुलाबजल अत्तर लावून ती माळ आपण सिद्ध करायची आहे। तर ही झाले फक्त त्याला स्वच्छ करण्याबाबत। त्यानंतर आपण त्या माळेवर एक माळ कमलात्मक मंत्र, एक माळ आपल्या कुलदेवीचा मंत्र, देवीचा मंत्र, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, महालक्ष्मी मातेचा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि एक माळ
9 मंत्र असा जप केला, त्यानंतर ती माळ आपण आपल्या देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवू शकतो. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर ठेवा, श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर किंवा आपल्या कुलदेवीचा टाक असतो अन्नपूर्णा मातेसमोर ठेवली तरी देखील चालते. तर अशा पद्धतीने आपण कमळगठ्ठ्याची माळ ही आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे. रोज त्या माळेवर आपल्याला न चुकता 9 मंत्राचा तरी एक माळ, तुम्हाला शक्य असले की 11 माळ 16 वेळात सुद्धा तुम्ही जर 9 मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय वच्चे या मंत्राचा जप केला 16 वेळा तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि तुम्हाला काय अनुभव येतो हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.